आपल्याकडे जाय बस सुरू करूया. यांचा आवाज कमी करतो. एक इकडचा कमी करा असेल ना. महेश पवन हे फॅन बंद करावं लागतं. इकडचं महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यातील विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक दिंडोरी या मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने आलो असताना जे आपल्या सर्व समोर पत्रकार परिषद होते आहे त्याला उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी नाराजी झिरवाळ साहेब, माणिकराव कोकाटे, दिलीप काका बनकर, सरोजताई आयरे, देवीदाजी पिंगळे, रवींद्रजी पगार, रंजनजी ठाकरे, महेश दुणेजी, नाना महाले, माझ्या महिलांच्या पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यातल्या मतदान 20 तारखेला त्या ठिकाणी आहे. कालच या मतदारसंघामध्ये पंतप्रधानांची सुद्धा सभा झाली आणि आज या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील सदस्य, त्याचबरोबर पक्षाचे माझे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी आज बैठक त्या ठिकाणी घेतली. एकंदरीत निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा आढावा त्या ठिकाणी घेतला आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये जे काही सहभागी झालेलो आहोत, एनडीएचा आम्ही घटक पक्ष आहोत, त्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचाराच्या मोहिमेमध्ये पूर्णपणाचं सक्रिय असावं या दृष्टिकोनातून आज त्या ठिकाणी बैठक ही घेतली गेली. काही मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी मांडले जरूर गेले, परंतु देशाची महत्वाची निवडणूक असल्यामुळे आता या राहिलेल्या 3 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या पर्यंत पोहोचत महायुतीचे उमेदवार म्हणून नाशिक मतदारसंघातील हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी आणि धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासाठी पूर्णपणाने त्या ठिकाणी प्रचार करावा. कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत त्या ठिकाणी ऐकलं. खरं आहे की या मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विलंब झाला. स्वाभाविकपणाने थोडंसं शैथिल्य त्या ठिकाणी आलेलं होतं, परंतु पक्ष म्हणून, संघटन म्हणून, नेतृत्वावरचा विश्वास म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्यातील आमचे सर्व आमदार, नेते मंडळी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या सगळ्या निवडणुकीच्या कामामध्ये अधिक सक्रिय आहेत. उरलेल्या 2 दिवसांमध्ये सुद्धा थेटपणाने मतदारांच्या पर्यंत संपर्क पोहोचवणं, कारण पहिल्यांदाच राज्यामध्ये महायुती आहे. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करणार आहे. दिंडोरी मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर भारती पवार यांना मतदान करताना कमळ या चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करावं लागणार आहे. गेले अनेक वर्ष आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये निवडणुका लढलो, त्यामुळे पक्षाचा जो मतदार आहे, पक्षाचा जो कार्यकर्ता आहे, त्याला ही जी की आपण राजकारणामध्ये राज्याच्या व्यापक हितासाठी भूमिका घेतलेली आहे, या शेवटी भूमिकेचं समर्थन जनमानसामध्ये मिळवायचं असेल तर आपला मताचा जो काय गठ्ठा आहे, मतदार जो आहे पक्षाचा, त्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठीच अखेरच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी अधिक सक्रियदृष्ट्या काम करावं अशा सूचना मी त्या ठिकाणी दिल्या.
सर्वच माझ्या विधिमंडळातील सदस्यांचं, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनोगत सुद्धा जाणून घेतलं. काही थोड्याफार उण्या होत्या, त्या कशा दुरुस्त करता येतील. उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये इथला जो प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, निर्यात कांद्याचा धोरण जे आहे त्या बाबतीत मधला मुद्दा आहे. अनेक वेळेला द्राक्षाचा मुद्दा या ठिकाणी येतो, कारण हा संबंध जिल्हा, हा जिल्हा देशातील जे काही मोजके जिल्हे कृषी उत्पादन करणारे आहेत त्याच्यातील पहिल्या 5 मधला हा जिल्हा आहे. याचा मला नेहमीच सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटत आला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा नारपारचं पाणी असेल किंवा वळण बंधारे असतील, बांधरपाडा धरण असेल, हे सुद्धा सगळ्या प्रश्नाची चर्चा त्या ठिकाणी झाली. मला हे सगळे प्रश्न एकेकाळी मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना ज्ञात होते. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा या जिल्ह्यातील पाठबळ जनतेचं महायुतीच्या पाठीमागे उभं राहण्याच्या दृष्टीतून काय नेमकी पावलं उचलली गेली पाहिजे. 4 महिन्यावरती विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आल्यात. अशा वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भक्कमपणाने महायुतीला साथ द्यावी हीच विनंती केली. मी पक्षाच्या माझ्या सर्वच विधानसभा सदस्य भगिनी, पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी स्वतंत्रपणाने सुद्धा चर्चा केली आणि त्या दृष्टिकोनातून आज कार्यकर्ता कुठलाही संभ्रम मनामध्ये न ठेवता महायुतीच्या पाठीमागे उरलेल्या 3 दिवसामध्ये अधिक सक्रिय होताच, पूर्णपणाने सक्रिय होताच, पण अधिक सक्रिय होऊन जसं बूथ लेवलची मॅनेजमेंट असते, मतदारांच्या पर्यंत स्लिपा पोचवणं असतं, या सगळ्या कामाच्या मध्ये माझ्या पक्षाचं संघटन या जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघामध्ये अधिक सक्रिय होईल, हेच आज या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं होतं. आपल्याला सुद्धा जर काही विचार असेल तर आपण मोकळेपणाने विचारावं असं आपल्याला विनंती आहे. कोण बोललं उमेदवार? गोडसेंनी खरं अखेरच्या टप्प्यामध्ये बोलणं उचित नाही. गोडसेंना ज्या गोष्टी माहिती नाहीत ते उमेदवार आहेत, आमच्या पूर्ण सदिच्छा त्यांच्या मागे आहेत. मी आज रात्रभर मुक्काम करून त्यांच्यासाठीच प्रचाराची यंत्रणा पूर्णपणे उभी करणार आहे. पण संभ्रम निर्माण करणार होईल असं वक्तव्य गोडसेंनी टाळा. सर, मंत्रिमंडळाचा प्रमुख मुख्यमंत्री असतो, तसंच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष इथल्या तरी आधीचे मुख्यमंत्री असतो, तसं नाही तर असं अंतर्मुख्यमंत्री पदाचा बाकी. म्हणजे सुरुवातीला काही कार्यकर्त्यांचे पदाधिकारी ते आपण काहीसे नाराज आहे. त्यांचं म्हणणं एकनाथ शिंदे जेव्हा नाशकात येतात तेव्हा ते ब्रीफकेस बॅगा खाऊ चकना घेऊन येतात, तसंच तटकऱ्यांनी येताना पण आमच्यासाठी बॅगा घेणार. असं आपण जे सांगता, मला नाव घेऊन सांगितलं तर तुमच्या समोर मी विचारेन, परंतु विनाकारण संभ्रम निर्माण होईल असं पत्रकार मित्राने नाही माझ्या कार्यकर्त्याच हे बघा प्लीज, लोकशाहीच्या 4थ्या स्तराचा स्तर घालू नका आपण प्लीज. माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. एक डिग्निटीने प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुनील तटकरे बांधलेला आहे. मी दिल्लीपासून प्रेस कॉन्फरन्स सगळीकडे घेत आलो. या पद्धतीचे प्रश्न विचारणे, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे, आपल्याला जे विचार असेल तर त्यांना विचार. मी आलो कार्यकर्ता, मी कार्यकर्ता आहे, मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मी तालुका काँग्रेसचा सरचिटणीसून माझ्या कामाची सुरुवात 40 वर्षापूर्वी केली. मला जे निवडणुकीतलं समजतं, कार्यकर्त्यांना ताकद, त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या मनात शंका राजकीय दृष्ट्या त्या दूर करणं मला माहिती आहे. बाकी यापेक्षा मला माहित आहे आणि माझ्यापासून कोणी तशी अपेक्षा केली नाही आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता तशी अपेक्षा बिलकुल करणार नाही. पुढचा प्रश्न. स्वाभाविकच आहे, कारण शेवटी नियोजनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यातला एक महत्वाचा पक्ष आहे. लोकसभेच्या जागांच्या वेळेला आम्हाला यश नाही मिळाली, वस्तुस्थिती खरी आहे. या जिल्ह्याने आज सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आणि सगळे आमदार अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. वरिष्ठ नेते राज्याचे भुजबळ साहेबांसहित स्वाभाविकपणे नियोजनातल्या पक्षाचा सहभाग सक्रिय असला पाहिजे. तो असताना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. त्यांनी जरूर मांडलं ते योग्य आहे, पण तो आता त्या साऱ्या काही गोष्टी विसरून महायुतीला प्रचंड मताने विजय करण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत. आमच्या पक्षाचे पदाधिकारी होते, असं मगाशी म्हटलं कोणी दिसलं नाही. आता नावं सांगितलं आपण मला ताकदीने दिसलं नाही. माझं मुख्यमंत्र्यांशी दुपारी बोलणं झालं, मुख्यमंत्री समाधानी.
नाशिकमध्ये